नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा भाषा सूत्रम 1 हा भाग. अर्थात भाषा सूत्रम 1 यामध्ये लट लकाराचं म्हणजेच क्रियापदांचे जे लकार आहेत तर त्याचं लट लकार जो आहे तर त्याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. तो भाग इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. तर अर्थात क्रियापद म्हणजे काय, संस्कृत भाषेमध्ये जी क्रियापद आहेत तर ती कशी तयार करायची, ती तयार करताना आपल्याला कुठकुठल्या घटकांचा मदत घ्यावी लागते किंवा कुठले घटक आवश्यक आहेत, या सगळ्या बाबी आपण यामध्ये बघणार आहोत. लकार म्हणजे काय, चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूयात. बघा, अर्थात तुम्ही यापूर्वी जे सर्वनामं आहेत तर ती यापूर्वीच्या पाठांमध्ये शिकलेला आहात. यापूर्वी आपण प्रथम पुरुषवाची सर्वनाम, त्यानंतर मध्यम पुरुषवाची सर्वनाम आणि उत्तम पुरुषवाची सर्वनाम बघितलं आणि ती जी सर्वनामं आहेत तर ती इथे दिलेली आहे. आपण स्वतःचा ज्या वेळेला उल्लेख करतो तेव्हा अहम असा शब्द प्रयोग करतो, या सर्वनामाचा प्रयोग करतो. त्यानंतर जेव्हा आपल्याला इतरांविषयी किंवा समोरच्या विषयी बोलायचं असतं त्यावेळेला त्वम अशा प्रकारे त्या सर्वनामाचा प्रयोग आपण करतो. त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीविषयी ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला आपण सह किंवा सा या सर्वनामाचा प्रयोग करतो. तर तीच इथं दिलेली आहेत. अर्थात ज्या वेळेला आपल्याला क्रियापद योजायची असतात तर त्यावेळेला ती सुद्धा त्या सर्वनामांना अनुसरून फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्रोनाउन जे आहेत तर त्यांना अनुसरून ती आपल्याला वापरावी लागतात. तर त्यांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. तर चला तर मग बघा, तर इथे आधी सुरुवातीला तुमच्या पुस्तकामध्ये सर्वनामं जी दिलेली आहेत ती आपण आधी म्हणून घेऊयात आणि मग कुठल्या सर्वनामासोबत कोणतं क्रियापद प्रयुक्त होतं ते आपण बघूयात. बघा, तुम्ही सगळ्यांनी तुमची पुस्तकं जी आहेत तर ती उघडायची आहेत आणि त्या पुस्तकामध्ये बघायचं आहे. मी म्हणते आहे, माझ्या मागे एकदा म्हणायचं, पुनरावृत्ती करायची आणि मग त्यानंतर मी पुढचा घटक जो शिकवणार आहे त्याकडे तुम्ही पुस्तकामध्ये बघायचं आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, माझ्या शिकवण्याकडे. बघा, सह, तौ, ते प्रथम पुरुष, त्यानंतर त्वम, युवाम, यूयम मध्यम पुरुषासोबत प्रयोग, अहम, आवाम, वयम उत्तम पुरुषासोबत प्रयोग. अर्थात आपण सर्वनामं तर बघितली की जेव्हा स्वतःचा, त्यानंतर समोरच्याचा आणि इतरांचा ज्या वेळेला उल्लेख करायचा असतो तर त्यावेळेला आपण कोणती सर्वनामं प्रयुक्त करणार आहोत तर ही आता आपण बघितली. त्यानंतर आपण संस्कृत भाषेमध्ये बघितलं आहे की वचन आहेत. एक वचन, जेव्हा मी स्वतःविषयी उल्लेख करणार एकटीविषयी तेव्हा एक वचनाचा प्रयोग, जेव्हा मी आणि अजून एखादा व्यक्ती त्यांच्याविषयी आमच्या दोघांविषयी प्रयोग करणार त्यावेळेला द्विवचनाचा प्रयोग करणार आणि जेव्हा मी आणि इतर 2-3 व्यक्ती माझ्यासोबत असतील त्यावेळेला तिघांचा किंवा 3पेक्षा जास्त व्यक्तींचा ज्या वेळेला मी उल्लेख करणार आहे त्यावेळेला मी अनेक वचनाचा प्रयोग करणार आहे. तर बघा, इथं काही क्रियापदं दिलेली आहेत ती पण आपण आधी वाचून घेऊ. माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे, मी जसं उच्चार करते तसा उच्चार करायचा आणि ती क्रियापदं तुम्ही म्हणायची. खादती, खादतः, खादंती प्रथम पुरुष, खादसी, खादथः, खादथ मध्यम पुरुष, खादामी, खादावह, खादामह उत्तम पुरुष. आता बघा, आपण याआधी सर्वनामं बघितली आणि त्यानंतर आपण क्रियापदं बघितली. तर या सर्वनामांचा प्रयोग करताना त्यासोबत कोणतं क्रियापद वापरायचं तर ते आपण सर्वनाम आणि क्रियापद असं सोबत म्हणूयात. बघा, अहम खादामी, आवाम खादावह, वयम खादामः, त्वम खादसी, युवाम खादथः, यूयम खादथ, सह खादती, तौ खादतः, ते खादंती. आता आपण बघितलं की उत्तम पुरुषासोबत उत्तम पुरुषाचाच प्रयोग होणार. त्यानंतर मध्यम पुरुषवाची जे सर्वनामं आहेत त्यांच्यासोबत मध्यम पुरुषाची क्रियापदं वापरली जाणार आणि जी प्रथम पुरुषवाचक सर्वनामं आहेत तर त्यांच्यासोबत प्रथम पुरुषाची क्रियापदं वापरली जाणार. तुमच्या पुस्तकामध्ये पुढे काही वाक्य दिलेली आहेत तर ती तुम्हाला पाठ करायची आहेत. ती वाक्य मी एकदा त्याचा उच्चार करणार आहे तर तसंच उच्चार तुम्ही करायचा आणि ती पाठ करायची. मी म्हणते, तुम्ही ते ऐका आणि तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. बघा, 15 वाक्यानी, किती वाक्य दिलेली आहेत? 15. आणि कशाची आहेत तर परस्मै पदाची आणि कंठस्थीकरणार्थम पाठ करण्यासाठी ती आहेत. सह बालकः खादती, तो मुलगा खातो. तौ बालकौ खादतः, ते 2 मुलं खातात. ते बालकाः खादन्ति, ते सगळे मुलं खातात.
बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम इथे वापरलेलं आहे आणि त्यासोबत प्रथम पुरुषाचंच क्रियापद इथे वापरलेलं आहे. सह खादती, तौ खादतः आणि ते खादन्ति. अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा, हे आपण पुल्लिंगामध्ये बघितलं, त्यानंतर आपण स्त्रीलिंगामध्ये बघूयात. सा कन्या खादती, ती मुलगी खाते. ते कन्ये खादतः, त्या दोन मुली खातात. ताहा कन्याहा खादन्ति, त्या सगळ्या मुली खातात. बघा, पुल्लिंगामध्ये सहचा प्रयोग केला होता आपण आणि स्त्रीलिंगामध्ये साचा. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये कसा प्रयोग होईल बघा. तद अपत्यम खादती, ते अपत्य जे आहे तर ते खातं. ते अपत्ये खादतः, ते दोन अपत्य, ते दोन मुलं जे आहेत ते खातात. तानी अपत्यानी खादन्ति, ते सगळे अपत्य, ते छोटे मुलं जे आहेत तर ते खातात. त्यानंतर बघा, मध्यम पुरुषाचा प्रयोग. त्वम खादसी, तू खातोस. युवाम खादथ, तुम्ही दोघ जण खातात. यूयम खादथ, तुम्ही सगळे जण खातात. त्यानंतर बघा, प्रथम उत्तम पुरुषाचा प्रयोग. अहम खादामी, मी खाते. आवाम खादावह, आम्ही दोघ जण खातो. वयम खादामह, आम्ही सगळेजण खातो. अर्थात ही जी वाक्य दिलेली आहेत तर ती तुम्हाला प्रत्येक पुरुषाचा उपयोग करून त्याच्यासोबत कोणतं क्रियापद वापरायचं आहे ती इथे दिलेली आहेत. तर ती वाक्य तुम्ही पाठ करायची आणि ती सतत लिहून तिचा सराव करायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या सर्वनामासोबत, कोणत्या प्रथम पुरुषवाचक, मध्यम पुरुषवाचक आणि उत्तम पुरुषवाचक या सर्वनामांसोबत कोणती क्रियापदं वापरायची आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर बघा, एतेषु वाक्येषु खादती इति स्थाने पठती, धावती, हसती, खेलती, गच्छति, आगच्छति, उपविशति, उत्तिष्ठति एतेषां उपयोगं कृत्वा पुनः वदत स्मरत च. अर्थात ही जी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत तरी ह्या प्रत्येक वाक्यामध्ये जवळजवळ 15 वाक्य जी आहेत तर त्या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला इथे जी क्रियापदं दिलेली आहेत, धावती, हसती, खेलती, गच्छती, तर ही सगळी क्रियापदं तुम्हाला त्या वाक्यांमध्ये वापरायची आहेत आणि ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत. जसं की बघा, सह बालकः खादति, तर सह बालकः पठति, सह बालकः धावति, सह बालकः हसति. त्यानंतर तौ बालकौ खादतः, तौ बालकौ पठतः, तौ बालकौ धावतः, तौ बालकौ खेलतः, तौ बालकौ गच्छतः, ते बालकाः खेलन्ति, ते बालकाः पठन्ति, ते बालकाः धावन्ति. अशा प्रकारे तुम्ही वाक्यामध्ये ही सगळी क्रियापदं प्रत्येक वाक्यामध्ये वापरायची आहेत. त्यानंतर बघा, त्वम खादसी, त्वम पठसी, त्वम गच्छसी, त्वम धावसी, त्वम हससी. अशा प्रकारे या क्रियापदांचा प्रत्येक पुरुषामध्ये तुम्हाला उपयोग करायचा आहे. आणि ही सगळी क्रियापदं जेव्हा तुम्ही वापराल त्यावेळेला तुमचं हे जे ज्ञान आहे भाषेचं तर ते अधिक दृढ होईल, तुम्हाला मदत होईल. अर्थात आपण बघितलं की प्रत्येक पुरुषवाची जे सर्वनाम आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन प्रोनाउन आणि त्यांच्यासोबत कुठली क्रियापदं वापरली जातात या सर्वनामांचा प्रयोग करताना. त्यानंतर आता आपण बघणार आहोत क्रियापदाचा मूळ घटक. तर क्रियापदाचा मूळ घटक कोणता आहे? क्रियापदाचा मूळ घटक आहे धातू. कोणता आहे क्रियापदाचा मूळ घटक? धातू. तर बघा, संस्कृत भाषेमध्ये पठ, वद, गम ही सगळी काय आहेत? तर हे सगळे धातू आहेत. हे जे धातू आहेत तर या धातूंना गणविकरण, त्यानंतर धातू प्रत्यय लावून यापासून क्रियापद तयार केली जातात. तर संस्कृत भाषेमध्ये जवळजवळ 2000 धातू आहेत. अर्थात पूर्ण 2000 धातू नाहीयेत, 1900 काहीतरी अशी त्यांची संख्या आहे, परंतु साधारणतः 2000 धातूंचा उल्लेख केला जातो. तर हे जे धातू आहेत तर या धातूंचे 10 गणांमध्ये विभागणी झालेली आहे. कशामध्ये विभागणी झालेली आहे? तर गणांमध्ये. काय म्हटलं जातं त्याला? गण. अर्थात हे जे गण आहेत तर प्रथम गण, द्वितीय गण, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, त्यानंतर सप्तम, अष्ट, नवम आणि दशम गण. असे एकूण किती गण आहेत धातूंचे? 10 गण आहेत. तर हे जे 10 गण आहेत तर यामधले 1, 4,
6 आणि 10 हे जे 4 गणांमधले धातू आहेत, 1 4 6 आणि 10, तर हे एका गटामध्ये येतात. त्यानंतर उरलेले जे आहेत 2 3, त्यानंतर 5 7 8 आणि 9, तर हे जे आहेत हे 6 जे गणांचे धातू आहेत हे एका गटामध्ये आणि हे एका गटामध्ये. 1 4 6 10 या धातूंचा, या गणातील धातूंचा एक गट आणि 2 3 5 7 8 9 या धातूंचा एक गट, असे 2 गट संस्कृत भाषेमध्ये आहेत. तर तुम्हाला आता इयत्ता 8वीला 1 4 6 आणि 10 हे एवढे 4 गण म्हणजेच धातूंचा पहिला जो गट आहे तर तो तुम्हाला यावर्षी अभ्यासायला आहे. त्यानंतर पुढे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की गणसूचकम चिन्हम गणविकरम. तर धातू ज्या गणातला आहे तर त्याचं चिन्ह जे आहे तर त्याला गणविकरण असं म्हटलेलं आहे. तर धातूंचं चिन्ह हे जे आहे तर त्याला गणविकरण असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक गणानुसार वेगवेगळे त्याचे विकरण आहे. तर बघा, पहिला जो गण आहे, पहिला हा जो गण आहे तर पहिल्या गणाच्या धातूचं विकरण काय आहे? अ. त्यानंतर चौथा जो गण आहे तर त्याचं विकरण आहे य. त्यानंतर 6वा जो गण आहे तर त्याचं विकरण आहे अ आणि 10वा जो गण आहे तर त्याचं विकरण आहे अय. तर ज्या वेळेला आपल्याला क्रियापद तयार करायचं असतं त्यावेळेला धातू, त्यानंतर त्याचे हे जे आपण आता गण बघितले ते गण आणि त्यानंतर धातू प्रत्यय, तर हे सगळे एकत्र करून त्यानंतर त्यापासून क्रियापद तयार केलं जातं. त्यानंतर तुमच्या पुस्तकात पुढे दिलेलं आहे बघा, धातूनाम प्रकारद्वयम. आता धातूंचे 2 प्रकार आहेत, तर ते कोणते प्रकार आहेत? 2. तर ते 2 प्रकार असे आहेत बघा. आपण पहिल्या गटात बघितला धातू, त्यानंतर आपण काय बघितलं? गण बघितलं. त्यानंतर बघितलं आहे विकरण. तर विकरण म्हणजे काय ते पण मी तुम्हाला फळ्यावरती लिहून दिलं. तर हे सगळे घटक जे आहेत तर ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर विकरण आणि त्यानंतर आपण काय बघणार आहोत? तर धातूंचे प्रकार. तर ते कोणते प्रकार आहेत? तर पहिला आहे परस्मैपदी. एक कोणता धातू आहे तर तो परस्मैपदी, आणि दुसरा जो आहे तर तो आहे आत्मनेपदी धातू. असे 2 प्रकार आहेत. आणि हे जे 2 प्रकार आहेत परस्मैपदी आणि आत्मनेपदी, तर या दोन्ही प्रकारांचे धातू प्रत्यय जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत. आता सध्या आपण काय बघत आहोत? लट लकाराचे धातू प्रत्यय किंवा लट लकाराचा आपण अभ्यास करत आहोत. लट लकार म्हणजेच काय? तर वर्तमान काळ. त्यानंतर लकार म्हणजे काय? तर हे जे धातू, हे जे काळ आहेत धातूंचे, तर त्यालाच लकार असा शब्दप्रयोग संस्कृत भाषेमध्ये केलेला आहे. काळ म्हणजे काय? की आता सध्या जो काळ आहे तो कोणता आहे? वर्तमान काळ. पुढे जो होईल तो कोणता आहे? भविष्यकाळ. मागचा जो होता तो होता भूतकाळ. तर हे जे काळ दर्शवणारा जो शब्द आहे तर त्यालाच लकार असं म्हटलेलं आहे. लट लकार म्हणजे काय? वर्तमान काळ. त्यानंतर भूतकाळाला लंग लकार असा प्रयोग केला जातो. त्यानंतर भविष्य काळासाठी लट लकाराचा प्रयोग केला जातो. अर्थात तुम्हाला यावर्षी फक्त लट लकार आणि लंग लकारच आहे. सध्या आपण फक्त लट लकार बघत आहोत. तर हे जे लकार आहेत तर यामध्ये लट लकाराचा सध्या आपण अभ्यास करत आहोत. तर आपण बघितलं की धातूंचे 2 पद आहेत, आत्मनेपद आणि परस्मैपद आणि आत्मनेपद. अर्थात सगळे धातू जर परस्मैपदी असते किंवा सगळे धातू जर आत्मनेपदी असते तर चाललं असतं ना. मग या 2 पदांमध्ये विभागणी करण्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की साधारणतः बघा, आपल्या घरामध्ये पूजा वगैरे केली जाते त्यावेळेला पुरोहित जे आलेले असतात पूजा सांगण्यासाठी, तर काही एका पदाचा उपयोग ते स्वतःसाठी मंत्र सांगताना आणि एका पदाचा उपयोग ते आपल्यासाठी करतात. तर साधारणतः ज्याचं त्या पूजेचं फळ जे आहे ज्याला मिळावं अशी इच्छा असते तर त्या व्यक्तीने आत्मनेपदाचा प्रयोग करायचा असतो, आत्मनेपदी धातूंचा, आणि पुरोहित जे आहेत तर ते परस्मैपदी धातूचा उपयोग करतात. म्हणून ही 2 पदं वेगवेगळी आहेत. अर्थात
ज्याला फलप्राप्तीची इच्छा असते त्यांनी आत्मनेपदाचा प्रयोग करायचा, आणि ज्याच्यासाठी केलं जातं जो व्यक्ती करतो तर त्यांनी, जसं की पुरोहित अर्थात आपल्या घरात चालणाऱ्या पूजेचं फळ जे आहे तर ते त्या पुरोहिताला नाही तर त्या यजमानाला मिळणं अपेक्षित असतं. आणि म्हणूनच पुरोहित जरी मंत्र म्हणत असले आणि तरी सुद्धा ते फळ यजमानाला मिळावं यासाठी यजमानाने आत्मनेपदाचा आणि पुरोहिताने परस्मय पदाचा प्रयोग करणं अपेक्षित असतं. तर बघा, आता आपण 2 पदं बघितली. त्यानंतर धातूपासून क्रियापद कसं तयार करायचं तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला इथे देणार आहे. तर बघा, पठ हा धातू आहे. तर पठ हा धातू आहे तो पहिल्या गणाचा आहे. आता आपण बघितलं धातूंचे गण असतात, तर त्यापैकी पठ हा धातू जो आहे तो पहिल्या गणाचा आहे. आणि पहिल्या गणाचं विकरण काय आहे? अ हे विकरण आहे. आणि हा धातू कसा आहे? परस्मयपदी धातू आहे, पठ धातू. आता अर्थात तुम्हाला असं वाटलं असेल की धातू परस्मयपदी किंवा आत्मनेपदी आहेत हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी एक धातू रूपावली म्हणून एक पुस्तक आहे. तर त्या नवनीतची धातू रूपावली मिळते, नवनीत पब्लिकेशनची. त्या धातू रूपावलीमध्ये सगळे धातू दिलेले आहेत, ते कोणत्या पदाचे आहेत, कोणत्या गणाचे आहेत, ती सगळी यादी जी आहे त्यामध्ये दिलेली आहे. ती यादी तुम्ही बघा, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल. तर हा पठ धातू आहे. पहिल्या गणाचं विकरण आहे अ. तर हा धातू जो आहे तो हलंत आहे, आणि ज्या वेळेला आपण त्यामध्ये अ मिसळणार, स्वर मिसळणार तर हा पूर्ण होणार. तर याला म्हटलं जातं धातूचं अंग, धात्वंग असा शब्दप्रयोग तुमच्या पुस्तकात केलेला आहे. तर हे याला म्हणतात अंग. आणि त्यानंतर आपण याला धातू प्रत्यय जोडणार आहोत, जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत धातू प्रत्यय. आणि ज्या वेळेला आपण त्याला धातू प्रत्यय जोडणार त्यावेळेला हे क्रियापद असं तयार होणार, पठती. अशा प्रकारे क्रियापद तयार केलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये धातू प्रत्यय दिलेले आहेत पृष्ठ क्रमांक 17 वरती. तर ते तुम्ही बघा, ते धातू प्रत्यय जे आहेत ते आपण सगळे एकदा म्हणून घेऊयात. बघा, लट लकार म्हणजेच काय, तर वर्तमान काळाचे परस्मय पदाचे. मी तुम्हाला याआधीच सांगितलं आहे की हे जे 2 पद आहेत, परस्मय पद आणि आत्मनेय पद, तर परस्मय पदाचे धातू प्रत्यय वेगळे आहेत प्रत्येक लकारानुसार, आणि आत्मनेय पदाचे धातू प्रत्यय वेगळे आहेत. तर लट लकाराचे परस्मय पदाचे धातू प्रत्यय आपण बघू, आणि आत्मनेय पदाचे मात्र पुढच्या वेळेला बघूयात. तर बघा, ती तह अंती प्रथम पुरुष, सी थ थ मध्यम पुरुष, मी वह मह उत्तम पुरुष. अर्थात हे जे धातू प्रत्यय आहेत हे तुमच्या पुस्तकात दिलेले असल्यामुळे ती फळ्यावरती लिहिण्याची गरज नाहीये. ते तुम्ही पुस्तकात बघायची आहेत आणि ती लिहून पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला क्रियापद जी आहेत तर ती व्यवस्थित लिहिता येतील, तयार करता येतील. त्यानंतर बघा, आता आपण क्रियापद कसं तयार करायचं ते तर बघितलं. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक गणाचं जे आहे, प्रत्येक गणातला जो धातू आहे त्याचं विकरण वेगवेगळं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. त्यानंतर चौथ्या गणाचा जो धातू आहे द्रुत धातू, त्याचं एक चौथा गणाचा जो धातू आहे त्याचं पण उदाहरण दिलेलं आहे द्रुत धातूचं. द्रुत आणि त्याचं विकरण आहे य म्हणून, आणि धातू प्रत्यय ती म्हणून याचं क्रियापद कसं होणार, नृत्य ती. त्यानंतर बघा, लिख धातू जो आहे 6व्या गणाचा, तर त्याचं विकरण 6व्या गणाचं विकरण सुद्धा अ आहे, आणि म्हणून लिख अ आणि ती लिखती अशा प्रकारे. त्यानंतर पूज धातू जो आहे, पूज धातू, तर हा कोणत्या गणाचा आहे, हा आहे 10व्या गणाचा, आणि म्हणून त्याचं विकरण काय आहे तर अय. अय हे विकरण आहे, आणि आपण धातू प्रत्यय घेतला म्हणून ह्याचं क्रियापद कसं तयार होणार, पूजयती. आता आपण 4 उदाहरणं बघितली आहेत, कारण धातूंचा फक्त पहिलाच गट यावर्षी तुम्हाला अभ्यासाला आहे. 1, 4, 6 आणि 10, प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम या 4च गणातले धातू जे आहेत तुम्हाला यावर्षी अभ्यासाला आहेत. आणि त्या प्रत्येक धातूमधलं, प्रत्येक गणामधलं एक एक धातू घेऊन ते उदाहरण आपण बघितलं, त्याला विकरण लावून त्यापासून क्रियापद कसं तयार केलं जातं. त्यानंतर पुढे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, आदेशरहित धातू समूह. तर काही धातू कसे असतात, आदेशरहित असतात. जसं की बघा, नम उदाहरण दिले, नम नमती, क्रुध क्रुध्यती, लिख लिखती आणि पूज पूजयती. आता आदेशरहित हे कसं कळणार तुम्हाला, तर पुढचं जेव्हा आपण बघूयात आदेशसहित, आदेशसहित धातू समूह. जसं की बघा, तुमच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. आता मूळ धातू कोणता आहे,
तर गम हा मूळ धातू आहे, गम हा मूळ धातू आहे आणि त्याला आदेश कशाचा झालेला आहे, गच्छ. आता यापूर्वी आपण जेव्हा आदेशरहित बघितलं त्याचं उदाहरण आपण बघितलं नम हा धातू. आता नम हा धातू आहे, याला कुठल्याही प्रकारचा आदेश होत नाही आणि म्हणून ते जसंच्या तसं हा धातू जो आहे तर तो वापरून त्यापासून क्रियापद तयार केलं जातं, नम नमती. परंतु गम हा जो धातू आहे याला गच्छ याचा आदेश होत असल्यामुळे त्याच्यापासून क्रियापद तयार होतं, गच्छती. त्यानंतर बघा अजून एखादं उदाहरण बघूयात आपण. स्था हा धातू आहे, आदेश सहित याचं. स्था हा धातू आहे, त्याला आदेश होतो तिष्ठ आणि म्हणून क्रियापद असं तयार होतं, तिष्ठती. अर्थात आपण याचा सुद्धा प्रयोग करतोच, या धातूचा प्रयोग करतो असं नाहीये, त्याचा सुद्धा आपण प्रयोग करतो, पण त्याला बऱ्याच ठिकाणी क्रियापद तयार करताना अशा प्रकारे इतर धातू म्हणजे इतर ह्याचा आदेश होतो. जसं की गमला गच्छचा, अर्थात गम सुद्धा आपण वापरतो, गमची रूप सुद्धा आपण वापरतो, पण ती वेगळ्या ठिकाणी. आणि गच्छ जेव्हा आपण आपल्या लट लकार लंग लकारामध्ये ज्या वेळेला आपल्याला प्रयोग करायचा असतो तेव्हा गच्छ याचा आपण प्रयोग करणार आहोत. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल. अजून भरपूर उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली बघा. पा हा मूळ धातू आहे, त्याला आदेश झालेला आहे पिबचा आणि मग त्यापासून पिबती असं क्रियापद तयार केले. त्यानंतर प्रच्छ हा धातू आहे मूळ, त्याला पृच्छ याचा आदेश झालेला आहे आणि त्यापासून क्रियापद तयार केलेलं आहे, पृच्छती. त्यानंतर दा हा मूळ धातू आहे, त्याला आदेश झालेला आहे यच्छ म्हणून त्यापासून क्रियापद तयार केलं गेलेलं आहे, यच्छती. आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये पुढे असं दिलेलं आहे की प्रत्येक गणातला जो धातू आहे, जसं की पहिल्या गणातला पठ धातू आहे, चौथ्या गणातला नृत धातू आहे, त्यानंतर 6व्या गणातला लिख धातू आहे आणि 10व्या गणातला पूज धातू आहे. तर या सगळ्यांची लट रूपाणी म्हणजेच वर्तमान काळातली परस्मय पदाची क्रियापद जी आहेत तर ती इथे दिलेली आहेत. तर ती आपण एकदा म्हणूयात, तुम्ही माझ्या मागे म्हणायची आहे. पठती, पठतः, पठन्ति प्रथम पुरुष. पठसी, पठतः, पठथ मध्यम पुरुष. पठामी, पठावह, पठामह उत्तम पुरुष. त्यानंतर बघा नृत धातू आहे चौथ्या गणाचा परस्मय पदाचा. नृत्यती, नृत्यतः, नृत्यन्ति प्रथम पुरुष. नृत्यसी, नृत्यथः, नृत्यथ मध्यम पुरुष. नृत्यामी, नृत्यावह, नृत्यामह उत्तम पुरुष. त्यानंतर लिख धातू आहे 6वा गण परस्मय पद. लिखती, लिखतः, लिखन्ति प्रथम पुरुष. लिखसी, लिखथः, लिखथ मध्यम पुरुष. लिखामी, लिखावह, लिखामह उत्तम पुरुष. पूज धातू आहे 10वा गण परस्मय पदाचा. पूजयती, पूजयतः, पूजयन्ति प्रथम पुरुष. पूजयसी, पूजयथः, पूजयथ मध्यम पुरुष. पूजयामी, पूजयावह, पूजयामह उत्तम पुरुष. तर इथे आपला पाठ संपलेला आहे. तुमच्या पाठामध्ये पुढे क्रीडा दिलेली आहे. क्रीडा म्हणजेच काय, गेम. तर आपण बघूया क्रियापद संग्रह. तर काय करायचंय तुम्हाला, क्रियापदांचा संग्रह कसा करायचा आहे. प्रत्येकम छात्र एकैकम क्रियापदम वदती. प्रत्येक विद्यार्थी आहे जो वर्गातला तो काय करणार, एक एक क्रियापद सांगणार. एकेन उक्तम क्रियापदम अन्येन न वक्तव्यम. आणि एकाने जे क्रियापद सांगितलेलं आहे तर ते दुसऱ्याने सांगायचं नाही. त्यानंतर बघा आशु अभिनय. एक छोटासा असा अभिनय करायचा आहे. कसा अभिनय करायचा आहे. एकः छात्रः अभिनयेन क्रियाम दर्शयति. अर्थात आता पिबती हे क्रियापद आहे. पिबती म्हणजे काय, पिणे. तर मग तो काहीतरी पिण्याची कृती करणार आणि अशा प्रकारे क्रिया करणार, ते दाखवणार तो क्रिया करून. अन्य छात्र हा क्रियापदम अभिजानंती वदंती च. आणि मग वेगळे इतर जे विद्यार्थी आहेत तर ते काय करणार की ते क्रियापद ओळखणार, कृतीवर्ण त्याच्या, आणि ते क्रियापद कोणतं आहे ते सांगणार. त्यानंतर क्रियापद शृंखला, क्रियापदांची शृंखला, चेन. एकः छात्रः एकम क्रियापदम वदति. एक विद्यार्थी एक क्रियापद सांगतो. द्वितीय छात्रः पूर्वोक्त क्रियापदेन सह नूतनम क्रियापदम वदति. आणि दुसरा विद्यार्थी काय करणार की त्यांनी जे सांगितलेलं क्रियापद आहे त्यानंतर त्याचं स्वतःचं क्रियापद सांगणार. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आधीचे जेवढे विद्यार्थी होते त्यांनी सांगितलेलं क्रियापद आणि आपलं नवीन क्रियापद, अशा प्रकारे त्याची एक शृंखला, एक साखळी तयार करायची. अशा प्रकारचा ही एक तिसरी क्रीडा आहे, तिसरा गेम आहे. जसं की पहिला विद्यार्थी म्हणणार वदती, दुसरा विद्यार्थी काय म्हणणार, वदती पठती, तिसरा विद्यार्थी म्हणणार वदती पठती गच्छती. अशा प्रकारे साखळी तयार करायची. त्यानंतर तृतीय छात्रः द्वितीय छात्रः पूर्वोक्त क्रियापदेन सह नूतनम क्रियापदम वदति.
तृतीयः छात्रः अनुक्रमेण पूर्वोक्त क्रियापदद्वयेन सह नूतनं क्रियापदं वदति एवं प्रत्येकं छात्रः पूर्वोक्त क्रियापदैः सह नूतनं क्रियापदं वदति एवं क्रियापदानां शृंखला भवति। तेच तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये इथे सांगितलेले आहे की दुसरा जो आहे तो पहिला आणि दुसरं, तिसरा जो आहे तो पहिला दुसरा आणि तिसरं, अशा प्रकारे क्रियापद म्हणणार आणि त्याची एक साखळी तयार करणार। त्यानंतर चौथं जे आहे अवलंबितम दश क्रियापदानी वदत आणि 10 क्रियापद जी आहेत तर ती तुम्हाला सांगायची आहे। अविलंबम म्हणजे काय की वेळ न लावता अगदी काही क्षणात, म्हणजे एक क्रियापद जसं की वदती, पठती, गच्छती, नमती, हसती, अशा प्रकारे वेळ न लावता एका क्षणामध्ये एका श्वासामध्ये 10 क्रियापद तुम्हाला सांगायची आहेत। त्यानंतर पाचवी जी क्रीडा आहे किंवा पाचवी जी कृती आहे ती अशी आहे, निरंतरम 15 वाक्यानी वदत आणि न थांबता एका क्षणाचाही पॉज न घेता तुम्हाला सतत 10-15 वाक्य सांगायचे आहेत। 15 म्हणजे 15 वाक्य तुम्हाला सांगायची आहेत। अशा प्रकारे हे वेगवेगळे गेम आहेत, ते तुम्ही तुमच्या वर्गामध्ये खेळू शकता, तुमच्या मित्रांना तुम्ही त्याच्यासाठी उद्युक्त करू शकता। अर्थात ह्या क्रीडा देण्याचं कारण असं की त्यामुळे तुमचा संग्रह पण वाढेल आणि जास्तीत जास्त क्रियापद सांगण्यासाठी किंवा चांगली वाक्य तुम्ही सांगण्यासाठी त्या अभ्यासाकडे तुम्ही वळाल, हा हेतू इथे साध्य करायचा आहे। आपला हा जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।